मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि ही निवडणूक चर्चेत आहे ते म्हणजे यापूर्वी मराठी आणि अमराठी वादावरून घडलेल्या बऱ्याच गोष्टींमुळे आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे। या महापालिकेत लोकांचे प्रश्न नेमके काय आहेत, मुद्दे काय आहेत आणि आरोप प्रत्यारोप नेमके इतके का होत आहेत त्याचबद्दल बोलण्यासाठी भाजप नेते आणि आमदार नरेंद्र मेहता आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आपलं झी24 तासमध्ये। पहिला प्रश्न हाच आहे साहजिक की ही निवडणूक चर्चेत आली आहे सगळ्यात जास्त, ती म्हणजे प्रताप सरनाईक आणि तुमच्यात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे। नाही, खरं म्हणजे ते सगळे आरोपाला काय तथ्य नाही आहे। खरं म्हणजे निवडणूक भारतीय जनता पक्ष लढत आहे, आमचा नरेंद्र मेहता लढत नाही आहे। पण प्रताप सरनाईक काय असतो की स्वतःला ते आता अहंकार ते नेहमी बोलतात मी प्रताप सरनाईक। त्यांनी आता बघा मॅनिफेस्टो काढला विजन प्रताप सरनाईकचं, म्हणजे शिवसेनाचं विजन नाही आहे। आमचं कसं आहे संकल्प भाजपचं, आम्ही भाजप म्हणून लढतो, ते व्यक्तिगत म्हणून लढतात, म्हणून ते प्रतिआरोप करतात। त्यांना वाटते की व्यक्तिगत आरोप केल्याने कदाचित लोक माझ्या बाजूने आकर्षित होईल, पण हा भारतीय जनता पक्षाच्या नावाने निवडलं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व ही निवडणूक लढतंय। पण ते टर्न करायचा प्रयत्न करत आहे की आपण हे नरेंद्र मेहतावर टार्गेट करूया, पण हे काही साध्य होणार नाही आणि त्या आरोपला काही तथ्य नाही। पण त्यांचा टीका करण्याचा एक पॅटर्न बघितला तर ते पंतप्रधान मोदींचं कौतुक करतात, मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात, भाजप पक्षाबद्दल सुद्धा ते वाईट बोलत नाहीत, पण बोलताना तुमच्यावर मात्र ते खूप गंभीर आरोप करतात आणि भाजपला तुम्ही इथं वेटीस धरता असंही त्यांनी म्हटलं। बघा असं आहे की भारतीय जनता पक्ष हा लोकशाही पक्ष आहे। इकडे कोणी आम्ही सगळं भाजपसाठी काम करतो, आम्ही मतं मागताना भाजपला मतदान करा, कमलला मतदान करा। त्यांच्याकडे कसं आहे, त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे, त्यांच्याकडे त्यांचे नेत्याचं नेतृत्व नाही आहे ज्याच्यावर विश्वास बसेल। देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पण, ह्यांच्यावरच जनतेचा विश्वास आहे। तर ते लोकांना असं दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत। खरं म्हणजे त्यांनी छुपी युती केली आहे। आम्ही काल फोटोसुद्धा व्हायरल केले, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र, दोन काँग्रेस दोन सेना एकत्र मतदानाला मागतात आहे की 2 मतं आम्हाला द्या, 2 मतं यांना द्या, म्हणजे त्यांची छुपी युती आहेत। त्यांनी खरं म्हणजे तर सोनिया गांधीचे फोटो छापूनच निवडणूक लढवली पाहिजे होती आणि आमच्या इकडचं मुझफ्फर हुसेन, आता कुठल्याही हुसेनला मतदान करा की शिवसेनेला मतदान करा, इकडे विषय एकच आहे। त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे। या सर्वांना डायव्हर्शन करण्यासाठी ते कुठे ना कुठे व्यक्तिगत आरोप करतात, म्हणजे ज्याच्याने ते लोकांचं त्या ठिकाणी ॲट्रॅक्शन जाईल त्या हिशोबाने चाललं आहे। मी नागरिकांना सांगतो निवडणूक भारतीय जनता पक्षाची आहे, संकल्प भाजपचा आहे, विकास भाजपच करणार आहे। त्यांच्याकडे वेगळं आहे, ते बोलतात विशन प्रताप सरनाईक का, म्हणजे मिशन प्रताप सरनाईक कोण आहे, शिवसेना काढले तर 0 किंमत आहे आणि ते एकटा काय करू शकणार का, तर नाहीच करू शकत। तर त्यांना अहंकार झाला आहे, घमंड झाला आहे की प्रताप सरनाईक हे सर्व काही आहे। इकडे आम्ही सांगतो नाही बाय आमचा पक्ष सर्व काही आहे। तुम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर छुप्या युतीचा आरोप केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची इथं छुपी युती आहे। नाही, छुपी जिकडे राष्ट्रवादी आहे तिकडे भाजप नाही का, आम्ही लढतोय ना, दमखमनी लढतो ना, मग छुपी युती कशी, युतीमध्ये कसं असतो की बाई तू तिकडे लढ मी इकडे लढतो। आमचं असं एकही जे जागा सोडलेली नाही आहे, 2 पॅनल जे आहेत तिकडे आम्ही लढत नाही आहे, आम्ही पाठिंबा दिला, जाहीरप्रमाणे पाठिंबा दिला आहे। काय दिलं आहे की भाई त्या भागामध्ये नयानगर आहेत, मुस्लिम मतदान आम्हाला होत नाही, म्हणून 2 जागा आम्ही NCPला सोडवली, त्या जागी आम्ही काही लढतच नाही आहे आणि तो आमची नॅचरल अलायन्स असल्याने 2 ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिलंच आहे, ह्याचं छुपलेलं काय आहे। परंतु शिवसेनाने दोन्ही एकत्र मतदान उघड सहकार्य आहे। हां, आणि NCP जो आहे तो आमचाच घटक आहेत ना, महायुतीचा घटक आहे, RPI आमचा घटक आहेत ना, तर RPI बरोबर युती केलं का चुकीचं आहे का, NCP बरोबर केली तर चुकीचं आहे का, केली नाही, आम्ही हा भाग वेगळा करा, आमचं जमलं नाही। पण 8 वडा मी त्यांना सोडलेत, 8 नगरसेवक 2 पॅनल आम्ही त्यांना सोडले, ह्याच्यात लपलेला काय आहे। या महापालिका निवडणुकांमधले मुद्दे कोणते वाटतात तुम्हाला, लोकांसमोरचे प्रश्न कोणते वाटतात? बघा शेवटी ह्या शहराला विकसित करण्यामध्ये 2014 ते 2022 पर्यंत हा मोठा योगदान, 19 पर्यंत हा मोठा योगदान राहिलं आहे। 2022 पर्यंत आमचे महापौर होते, त्यानंतर कोणी पदावर नाही आणि 2019 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आमची सरकार होती एक हात, त्यावेळी ट्रिपल इंजिनचं सरकार होतं, केंद्रात भाजप, महाराष्ट्रात भाजप, मीरा भाईंदरला भाजप। त्यावेळी मोठ्या प्रमाणात विकसित झाला, मग सूर्या प्रकल्प असेल, पोलीस कमिशनर ऑफिस असेल, त्यानंतर तुमचं CP ऑफिस, आपला रजिस्ट्रार ऑफिस असेल, कोर्ट असेल, सिमेंट कॉन्क्रीट रोड असेल, मोठे मोठे नाले बंदिस्त केले, मेट्रो आली, पिण्याचा पाणीचे प्रोजेक्ट आले, कोट्यवधी रुपयांचं निधी आला, अशा मोठमोठे कामं या मीरा भाईंदरमध्ये 14 ते 19 झाले, जे जनतेला आज दिसतात आहे। तेच आमचे मुद्दे, हे विकास आम्ही केले। आता करायचं विकास जे आहे ते ह्या शहरामध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, पार्किंगची मोठी समस्या आहे, पार्किंगसाठी जास्त मल्टी लेवल पार्किंग किंवा अंडरग्राऊंड पार्किंग हे काढायचं आहे।
रस्त्यावर फेरीवाल्याची संख्या वाढली आहे, तर जास्त जास्त फेरीवाल्यासाठी मार्केट बांधता येईल, म्हणजे लोकांना फुटपाथ मिळतील, फेरीवाल्याला न्याय मिळतील, लोकांना न्याय मिळतील. या शहरामध्ये अजून स्पोर्ट्सचे तेवढे प्लॅटफॉर्म नाही आहे. स्पोर्ट्ससाठी येणारी पिढीसाठी आम्हाला स्पोर्ट्ससाठी त्यांना काय काय प्लॅटफॉर्म देता येईल. महिला जे आपल्या आतापर्यंत तेच चाललं होतं, शिवण क्लासेस, मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर. आता आधुनिक भारत झाला आहे, तर नक्कीच त्यांच्यासाठी आपण Cloud9बद्दल आपण त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो का, आपण त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन जाऊ शकतो का, त्यांना VFX शिकवू शकतो का. मग त्यामध्ये ते स्वतः पण काम करतील, दुसऱ्याला काम देतील. सोशल मीडिया मोठा प्लॅटफॉर्म आहे. आता शेफ म्हणून आहे, शेफ म्हणून त्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो का, म्हणजे घरून ते होम डिलिव्हरी ऑनलाईन करू शकतात किंवा मोठ्या हॉटेलमध्ये त्यांना जॉब मिळू शकते. अशा प्रकारचं आम्ही येणाऱ्या काळात महिला भवन बांधून महिला इन्स्टिट्यूटच्या नावाने महिलांना आम्ही प्रशिक्षित करणार की स्वबलावर त्यांनी उभे राहावं. मीरा भाईंदरची अधिक जास्त करून संख्या ही मुंबईला नोकरीला जाते आणि व्यवसायाला जाते. तर या शहरामध्ये कॉर्पोरेट ऑफिस असतील किंवा आपण असं सांगू शकतो की एखादा IT पार्क असतील की माझ्या तरुण पिढीला रोजगार इकडेच मिळतील, ही आमचे लक्षण आहे. या सगळ्या याच्यात आरोप प्रत्यारोपांमध्ये मियाभाई आणि भाईजान कुठून आलाय नेमकं? तुम्हाला मियाभाई म्हटलंय सरनाईकांनी. ते सरनाईक काही म्हणू शकतो, सरनाईक झाले ते फ्रस्ट्रेट झालेले. आम्ही जे सांगितलं की भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती नाही पटलं, बऱ्याच ठिकाणी नाही झाली, काही ठिकाणी झाली, पण कुठेही काँग्रेसबरोबर शिवसेना की भाजपने युती केली नाही. काही ठिकाणी भाजपची पण इच्छा होती युती, पण नाही झाली, तर ते स्वबलावर लढतात आहे किंवा आपलं मित्र पक्षावर लढतात आहे. मित्र पक्ष कोण आहे? तर NCP, RPI हे लोक आहे. पण ह्यांनी काय केलं आहे, काँग्रेसबरोबर जाता येत नाही म्हणून छुपी युती. तुम्ही बघा, आजपर्यंत कधी ऐकलं आहे का नॅशनल लेवलची पार्टी हे लोक पक्षाचे उमेदवारचे फॉर्म विड्रॉ करतात. म्हणजे शिवसेनेने पण बरेचसे फॉर्म विड्रॉ केले उमेदवाराचे आणि काँग्रेसने पण केलं. का केलं? कारण जिकडे काँग्रेस आहे तिकडे सेनाने विड्रॉ केलं, जिकडे सेना आहे तिकडे काँग्रेसने विड्रॉ केलं. 1-2 वॉर्ड सोडले तर सगळ्या वॉर्डमध्ये अशा प्रकारचं केलं. काही वॉर्डमध्ये ब मध्ये काँग्रेस लढते, ड मध्ये सेना लढते आणि 4 जण जाऊन मतं मागतात. हे छुपी युती केली, कारण की आता म्हणजे तुम्हाला मुझफ्फर आणि हुसेन बरोबर बसायचं असेल तर हे दाखवा कशाला. तुम्ही घ्या ना, अलायन्स करायला कोणी नाही सांगितलं तुम्हाला, आम्ही केलं ना. RPI बरोबर अलायन्स केलं, PRP बरोबर अलायन्स केलं, त्यांनी पण करावं ना. कोणी थांबलं? मग लावा ना सोनिया गांधीजीचे फोटो आणि करा ना अलायन्स. तुम्ही छुपी युती करून काय दाखवाय? लोकांना दिशाभूल करतात. हिंदुत्व तुम्ही सोडलेलं आहे आणि तुम्ही त्या एका काय हुसेनचा मागे लागून भाईजानची भूमिका निभवतात आहे. म्हणून आम्ही त्यांना भाईजान सांगितलं आहे की तुम्ही त्या प्रकारे अशा प्रकारे लोकांना फसवणूक करतात आहे. मतांसाठी लोकांना फसवणूक यासाठी हिंदुत्ववादीवर नावं मागतात आणि काम करतात काँग्रेसबरोबर. असं कसं चालणार? पण ते म्हणाले की तुम्हाला मियाभाई म्हणून मीरा भाईंदरमध्ये ओळखलं जातं. हा आरोप त्यांनी का केला असा? बघा, तो मी काय बोलतो, फ्रस्ट्रेट माणूस तसंच असतो ना. हा त्यांचा फ्रस्ट्रेशन आहे. मी या शहरामध्ये बघा गेल्या अनेक वर्षापासून राजकारण करतो आहे आणि ज्यावेळी प्रताप सरनाईक नव्हते त्यावेळीपासून करतो आहे. ते दरवेळी निवडून येतात बिकॉज ऑफ BJP. हा जनता भाजप, त्यांना अहंकार झाला आहे, घमंड झाला आहे की मी माझा ताकदीवर येतो. म्हणून बघा सगळीकडे मी प्रताप सरनाईक 4 वेळा, मी प्रताप सरनाईक. ते कधी बोलत नाही शिवसेना की भाजप बोलत नाही आहे. आम्ही अभिमानाने सांगतो की भाजपमुळे मी निवडून आलं आहे. ते एकदा त्यांनी ज्यावेळी व्यक्तिगत लढेल त्यावेळी त्यांना समजेल की त्यांची ताकद काय, कॅपॅसिटी काय. हा भारतीय जनता पक्षाचं जनआधारचं शहर आहे. नरेंद्र मेहता असू द्या, कोणी असू द्या. आज गेल्यावेळी मीरा भाईंदरमध्ये आपण बघा, आम्ही 9वरनं 29 नगरसेवक झालो, 29वरनं आम्ही 61 झालो. आमचा ग्राफ रेशो बघा. त्यांचं काय होतं, ते 5वरनं 15 गेले, 15वरनं 22वर आले आणि 22वरनं परत ते 17वर आले. उदाहरण सांगतो. आम्ही तर 61वरनं 65 गेलो. आता आम्हाला विश्वास आहे की त्यापेक्षा आम्ही पुढे जाऊ. हे नरेंद्र मेहता बोलतो म्हणून नाही, हे जनतेचा जनाधार आहे. त्यांनी मियाबाई म्हटलं, काही म्हटलं तरी जनता हुशार आहे, तर त्यांना माहीत आहे की काय सत्य आहेत. त्या व्यक्तीला तुम्ही बघा, आता रॅपिडो बाईक 3 दिवसा अगोदर रोडवर पकडतो की हे सगळं इलिगल आहे, बंद करा, पोलिसांना सांगतो कारवाई करा, आणि 4थ्या दिवशी 10 करोडची ॲड घेतात ते त्यांच्या दहीहंडीसाठी. कुठनं आले? या मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये त्यांनी 80 कोटीची जमीन महाआघाडी सरकारखाली 3 कोटीला घेतली. किती? आपल्या संस्थाचं नाव 3 कोटी. आता 3 कोटी 80 तुम्ही ह्या महापालिकामध्ये राहतात. मीरा भाईंदरची जागा तुम्ही हडपायला घेतली. तुम्हाला काय करायचं? कमी आहे का? देवाने कमी दिलं आहे का? तुम्ही तुमच्या संस्थाच्या नावावर 2 एकर जमीन घेतली. 80 कोटीची जमीन मात्र 3 कोटीमध्ये सरकारकडनं घेतली. तिसरी गोष्ट, सरकारी जमीन फुकट तरी दिली असली तरी स्टॅम्प ड्युटी पूर्णवर लागते. त्याची मार्केट व्हॅल्यू 80 कोटी आहे, रेडी रेक्टर व्हॅल्यू 30 कोटी असेल, तर तुम्हाला 2 कोटी 40 लाख 30 कोटीवर ड्युटी भरायला पाहिजे. आणि 3 कोटीवरच ड्युटी भरली. म्हणजे जसं पार्थ पवारांचं ठरलं होतं तसं ते झालं. ड्युटीसुद्धा भरली नाही आहे. आणि आम्हाला शिकवतात महापालिका जागा तुम्हाला संस्थाच्या नावावर घ्यायची, तुम्ही 100 एकर जमिनीचे मालक आहोत.
तुम्हाला काय गरज होती घ्यायची हे तुम्ही घेतली. तेवढंच नाही, अजून 2.5 एकर जमीन मागितली. तहसीलदाराने त्याचा प्रस्तावसुद्धा पाठवला गव्हर्नमेंटला की यांना 2.5 एकर जमीन अजून पाहिजे. म्हणजे काय सगळ्या जमीन तुम्हीच घ्यायचं का सरकारी जमीन या शहरामध्ये? त्यापेक्षाही महत्त्वाचं त्यांचा एक प्रोजेक्ट येतं रिसॉर्ट. चांगली गोष्ट आहे, या शहराला मी काय प्रोजेक्टला विरोध करत नाही, परंतु ते कुठे येतो? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये हा प्रोजेक्ट आहे, त्याला पर्यावरणची NOC आहे का नाही आहे, त्याला इको सेन्सिटिव्ह परवानगी आहे का नाही आहे. महानगरपालिकाची कंडिशनल NOC घेऊन त्याने CC घेऊन त्यांनी काम चालू केलं तर केलं. त्या जागेला रस्ता नव्हता, त्याने DPमध्ये रस्ता टाकला. त्या रस्त्यासाठी मोबदला जो असतो जागाच्या, महापालिकेला 27 कोटी द्यायला लावलं. किती? स्वतःसाठी महापालिकेने 27 कोटी. तेवढं झालं. नंतर आता रस्ता कोण करणार? बिल्डर करत नाही. महापालिकेला परत धरलं, सरकारचे पैसे आणले, 25 कोटीचा रस्ता स्वतःसाठी बनवला. म्हणजे तो रस्ता कुठे जात नाही, खाली फक्त त्यांचा रिसॉर्टला जातो. म्हणजे 27 कोटी जमीन तुम्ही अधिग्रहण करतात, 25 कोटी एक. त्यानंतर नदी होती तिकडे, त्या नदीला ब्युटिफिकेशन करण्यासाठी यांचा प्रोजेक्टसाठी 70 करोड रुपये, म्हणजे 150 करोड रुपये. तुमच्या प्रोजेक्टची व्हॅल्यू 100 कोटी आणि तुम्ही 150 कोटी रुपये सरकारचे वाया घालले. तुम्ही तक्रार करणार का याच्याबद्दल? कारण तुमची तक्रार ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं बोलले. ऐकून घ्या, त्यांनी 100दा केली तक्रार, एकदा नाही 100दा केली. हे सत्य परिस्थिती आहे. हे सगळे महापालिकेचे विषय आम्ही काढणार आहोत बाहेर. त्यांना बघा, तुम्ही बघा, मागच्या वेळी त्यांच्यावर ज्यावेळी ED आली त्यावेळी त्यांनी काय पत्र दिलं उद्धव ठाकरेजींना? तुम्ही भाजपबरोबर जा. बरोबर आहे. त्याचा हेतू काय होता? त्याने ते जमीन घोटाळा केले, भ्रष्टाचार. त्याचा तो हेतू होता की युती केली तर आपण वाचू. नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला युती करायची होती विकासासाठी, पण तुम्ही त्यांना 50-50 मिनिटं बसवून ठेवलं असं ते का म्हणणं आहे. विकासासाठी नाही करायची होती. हे सगळे जे घोटाळे केले ना, त्यांना माहीत आहे भाजप आल्यानंतर सगळे बाहेर काढतील, म्हणून ते युती. जसं उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांनी पत्र दिलेलं की त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही भाजपबरोबर जा. इकडे पण त्यांनी तेच रणनीती केली की आपण भाजपबरोबर युतीला जाऊया आणि आपण ते काय का आपलं सगळं झाकूया. आता मला सांगा, आमच्याकडे ढोले नावाचे कमिशनर होते, त्यावेळी सरनाईक साहेबांनी त्यांच्याकडनं पाहिजे तसे इलिगल कामं करून घेतली. भ्रष्टाचार एवढं झाला, घोटाळा झाला, इतिहासच झाला नाही. महापालिकेचे पेन्शनचे पैसे, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची इन्क्वायरी लावली. कुठली? अँटी करप्शन. आमचे हे मंत्री पत्र देतात की इन्क्वायरी बरोबर नाही. मला सांगा, ते कमिशनरची इन्क्वायरी चालू आहे, मुख्यमंत्री लावतात. हे मंत्री असून त्याचा पाठिंबा का देतात आहे? हे बरोबर आहे का? सरकारमध्येच ते आता मुख्यमंत्री ज्याला इन्क्वायरी चौकशी लावतं हे पत्र देतात की ते योग्य नाही आहे. ह्याचं मिनिंग काय समजायचं? पत्रावरून आणखी एक प्रश्न आहे माझा. पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईकांनी एक पत्र दाखवलं महसूल मंत्र्यांचं, आणि त्यात तुमचा भूमाफिया असा उल्लेख होता. त्याचबरोबर तुम्ही दंड आणि मुद्रांक शुल्क दोन्ही बुडवल्याचा आरोप त्यांनी केला होता. ते पत्र दाखवत. बघा, असं आहे की आम्ही कुठलेही तो पत्र जे तुम्ही वाचा, एखादा एक रखवी नावाचा तक्रारदार त्यांनी जे हेडिंग टाकलेला, समजलं का? आपण एक टाकतो की अशा ठिकाणी भ्रष्टाचार झालाय, घोटाळा झालाय, त्या हेडिंगला त्या मंत्र्यांनी फॉरवर्ड केलं आणि आम्हाला विश्वास आहे, मीच सांगितलं ते करा साहेब, एकदा दूध का दूध पाणी का पाणी होणे दो. पण मला एक सांगा, हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप करताय तुम्ही दोघे एकमेकांवर. हे फक्त महापालिका निवडणुकीपुरतं असणार की यानंतरही याचा फॉलोअप तुम्ही घेणार? मला बघा, आपल्या जनतेला एकच सांगायचं, असं गृहीत धरा मी एवढा नालायक माणूस आहे, मग ते प्रताप सरनाईक 25-50 मिनटं माझ्यासाठी थांबून युती करण्यासाठी आले होते की भजिया तळायला आले होते? त्यांना का पाहिजे होतं? एवढा भ्रष्टाचारी माणूस आहे मी, एवढा नालायक माणूस आहे, तर युती करायला का आले? आणि एक मंत्री माझ्याकडे तरी 50 मिनटं बघून तरी वाट बघतो, हात जोडतो की युती करा, युती करा, युती करा. मी कधी युतीचा प्रस्ताव दिलंच नव्हतं, त्यांनी दिलं. तो युती नाही झाला तो भाग वेगळं. मग मला सांगा त्याचं मागचं कारण काय? त्यांचं म्हणणं आहे की हिंदुत्वाची विचारधारा आहे दोन्ही पक्षांची. मग हिंदुत्वाची विचारधारा एक्झाम्पल बोललो तर मला हिंदुत्वाची विचारधारा आहे, मग त्यावेळी युती केली असती तुम्ही आरोप लावले असते का? मला जनतेला विचारायचं आहे की अगर युती हो गई होती तो इसने आरोप लगाए होते का? त्याने आरोप लावले असते का? हे तर कसे अंगूर नाही मिले तो अंगूर खट्टे अशातला भाग आहे. बघा, मी प्रताप सरनाईकवर जे आरोप केले त्या युतीचा अगोदर पण केले, युतीचा नंतर पण. त्याला हे माहीत आहे की मेहतासाहेबांनी जे आरोप केले सगळे बाहेर येणार आहे, म्हणून त्याने ह्या युतीचा प्रस्ताव आणला. कुठल्याही माझ्यावर एवढं प्रेम नाही आहे, भाजपवर एवढं प्रेम नाही आहे त्यांचं. खाली फक्त आपलं झाकण्यासाठी ते आले होते. आणि मी जनतेला सांगतो, आम्ही ह्या पर्सनल भानगडीत मला जायला इंटरेस्ट नाही आहे. मी विकासाचे मुद्दे घेऊन आलेलो आहे आणि नगरसेवकची निवडणुका माझी नाही आहे. मी आमदारकी लढवत नाही आहे. मला पक्षाने एक जबाबदारी दिली, ती जबाबदारी करतो. नगरसेवक आपला कार्यशैलीवर निवडून येतात. मी महापौर होणार नाही आहे.
शेवटी महापौर हा महाराष्ट्र सरकारचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि रवींद्र चव्हाण साहेब करणार आहे. कोण होणार आहे? तर मी काय महापौर रेसवर नाही आहे. ऐका, माझे काय मी नगरसेवकच्या निवडणूक लढत नाही आहे. ते का जातात माहीत नाही. त्यांना जे बोलायचं तिकडे बोलायला पाहिजे खरं म्हणजे. पण ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक मध्ये चर्चा अशी आहे अजूनही की काही उत्तर भारतीय भोजपुरी कलाकार आहेत जे प्रचारासाठी येणार आहेत. त्यामध्ये निरहुआ, रवी किशन आणि मनोज तिवारी यातले भाजपचे नेते सुद्धा आहेत. ते सुद्धा इथे प्रचाराला येणार आहेत का? 100% ते येणार आहे. बघा, ते कलाकार असतील पण पक्षाचे कार्यकर्ता सुद्धा आहेत, पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत, पक्षाच्या त्या पदावर सुद्धा आहे. आमदार असतील, खासदार असतील, त्या पदावर आहेत. तर स्वाभाविक आहे ते आपलं पक्षाचा प्रचार करायला जाणार आणि आम्ही त्यांना अभिमानाने बोलवणार की तुम्ही या आणि प्रचाराला या ठिकाणी. आता देवेंद्र फडणवीस साहेब 9 तारखेला येत आहेत. त्यांची सभा आहे 9 तारखेला आणि त्या मोठ्या उत्साहपूर्वक ती सभा होईल. कारण की ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या सभेला जातो तर शहरासाठी विजन काय, शहरासाठी पॅकेज काय, भविष्यात हा स्मार्ट सिटीमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, शहराची गरज काय, ह्या सर्व ते आपल्या भाषणातनं संकल्प मांडतील की ह्या शहरासाठी त्यांचे विचार काय, विजन काय आणि मिशन काय. पण यामुळे उत्तर भारतीयांना आणि त्यांच्या अस्मितेला थोडासा कुरवळण्याचा प्रयत्न होतो असा आरोप संजय राऊतांनी केला होता. कशासाठी? की हे जे उत्तर भारतीय भोजपुरी कलाकार येत आहेत आणि ते जे प्रचार करणार आहे आम्ही कलाकार म्हणून बोलवत नाही. ऐकून घ्या, आम्ही कलाकार म्हणून बोलवत नाही. ते आमचे पक्षाचे नेते आहेत, त्या दृष्टीने आम्ही बोलवतो. तुम्हाला मनोज तिवारी साहेब असतील, निरुवाजी असतील, दिनेशजी किंवा रवी किशनजी, हे सर्व खासदार आहेत ना. तर ह्यांना बोलवणं काय चुकीचं काय? आपल्या पक्षाचा प्रचार करणं हे काय चुकीचं आहे का? आपण करतोच ना. आणि त्यांचे समाजातली लोक आहे, त्यांच्या जिल्ह्यातली लोक आहे, तर स्वाभाविक आहे ते आलेल्या लोकांनाही आनंद वाटतो. चला आपल्या इकडचा खासदार आपल्याला भेटायला आला, आमदार भेटायला आला. हा काय पार्ट अँड पार्शल ऑफ द पॉलिटिक्स आहेत. मुंबईत काय बॅनर आपण बघितले तर बटोगे तो पिटोगे असं उत्तर भारतीयांना उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर मनसेनं म्हटलं बटोगे नाही फिर भी पिटोगे. बघा, याच्यामुळं उत्तर भारतीय मतांचं पोलरायझेशन होईल असं वाटतं का तुम्हाला? मी सर्व जाती समाजाला सांगतो, सर्वांना आदरपूर्व, हे असे बटोगे तो पिटोगे या शहरात चालू देणार नाही, जराही चालू देणार नाही. आणि मराठी माणसं पण त्याला समर्थन करत नाही. ह्या मारामारीसाठी कोणी इकडे आलेलं नाही आहे. ते मराठी माणूस असेल की दुसरं कुठल्या जातीचं असेल, सर्वांना शांती पाहिजे, शहराचा विकास पाहिजे, शहर पुढे गेलं पाहिजे, शहराची कामं झाली पाहिजे, ह्या दिशेने असतात. कोणी काही बोलले बटोगे तो पिटोगे नाही तो फिर भी पिटोगे, काय घरचं राज आहे का? आणि ते पिटेल तर आम्ही काय बांगड्या घालून बसणार का? मराठी आलंच पाहिजे, मराठी बोललंच पाहिजे, हेही तुम्हाला मान्य आहे? नाही, बघा, मराठी आला तर उत्तमाचा अभिमानच आहे. बघा, ज्या व्यक्तीला अमराठी व्यक्तीला मराठी बोलता येतो तो अभिमानानं सांगतो मला मराठी येते, मला ही भाषा येते. आता एक जे बोलत नाही आणि ज्यांना विनंती केल्यावर जे आम्ही बोलणार नाही असं उद्धटपणे सांगतात त्यांचं काय? बघा, ते जे असं माझं हे म्हणणं उद्धटपणा कोणी असं मी बोलणारच नाही. त्याने बोललं पाहिजे मला येत नाही, मी नक्कीच प्रयत्न करेल हे बोललं पाहिजे. मी बोलणारच नाही तो मग तो अहंकार झाला. अशा लोकांना आम्ही पाठीशी घालत नाही. पण ज्याला येत नाही त्याने सांगितलं पाहिजे मी प्रयत्न करेल, मला येत नाही, आप हिंदी में बोलिए असं बोललं पाहिजे. आणि त्याचं काही चुकीचं नाही आहे. उदाहरण एका दिवसात कोण शिकत नाही ना. मुख्यमंत्र्यांनी परवा वरळी डोमच्या सभेत ठणकावून सांगितलं की मुंबईचा महापौर हा हिंदू मराठीच होणार. तुम्हाला मी 2-3दा प्रश्न विचारला पण तुम्ही मराठीच महापौर होणार असं नाही म्हटलं. ऐकून घ्या, माझा विषय असा आहे की देवेंद्र फडणवीसजी हे सर्व आहे. ते जे सांगतील ते पूर्व दिशा. उद्या सांगितलं की नरेंद्र मेहता राजीनामा देईल तर राजीनामा देईल. आता मी कोणी सांगितलं ते राजीनामा देईल तर त्याला काय अर्थ राहील का? त्यांच्याकडे ठरवण्याचा अधिकार आहे कोण महापौर होईल, तिकीट कोण लढेल हे त्यांच्याकडे अधिकार होता. माझ्या मुलाला तिकीट पाहिजे होती, त्याने सांगितलं लढता येणार नाही, कार्यकर्त्यांना द्या. तो आधी मी तर सांगितलं होतं पण ते त्यात चालेल का? नाही चालेल. शेवटी पक्ष चालेल ते तिकडे ह्यासाठी सांगतात. ते सर्व मी पक्षनेता अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांना, सुनांना, मुलींना तिकीट दिलंय. तुमच्या बाबतीत वेगळा नाही का? नाही, बघा, कोणी मला पक्षाने सांगितलं, मी पक्षात सच्चा कार्यकर्ता आहे आणि मलाही ते पटलं की एका बाजूला कार्यकर्ता ॲडजस्ट होत नाही. आता माझा मुलगा त्याची इच्छा होते आणि तो मेहनतही करतो, ठीक आहे. पण शेवटी कार्यकर्ता आणि पक्षात जे आली त्यावेळी सगळं आम्ही बाजूला. कारण आमचं स्लोगन आहे पहिले राष्ट्र फिर पार्टी फिर स्वतः. नाशिकमध्ये बडगुजर ज्यांच्यावर भाजपनं आरोप केले होते ते भाजपमध्ये येतात आणि त्यांच्या कुटुंबात 2 तिकीट दिले जातात. कैलास गोरंट्याल काँग्रेसमधून भाजपमध्ये येतात, त्यांच्या कुटुंबात 2 तिकीट दिले जातात. मग नरेंद्र मेहतांच्या मुलांना तिकीट का मिळत नाही? असं आहे की मी ह्या डिबेट करत नाही. मला पक्षाने सांगितलं, पक्षाचा आदेश पाळलं आणि माझं काम आहे, शिस्त आहे. पक्षाची आपली काही भूमिका असेल कुठल्या एरिया बाबतीत तो त्यांचं त्या ठिकाणचा निर्णय. इकडे मला जे सांगितलं ते आदेशाचं पालन केलं. हे का सांगतोय की मी तिकीटचा निर्णय घेऊ शकत नाही तर महापौरचा निर्णय मी कुठे घेऊ शकतो? ठीक आहे. अबकी बार 50 पार म्हणतात प्रताप सरनाईक, तुमचा काय अंदाज? आमची शुभेच्छा आहे. तुमच्या किती जागा येतील? बघा, आम्हाला नक्की विश्वास आहे की आमची गेल्या वेळी 61 जागा होती
आता त्याच्यापेक्षा आम्ही पुढे जाऊ या आमचं 100% ह्या शहराचा नागरिकांवर विश्वास आहे आणि केलेली कामांचा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस जे साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या भारताला, राज्याला आणि शहराला प्राप्त झालं आहे, तर नक्कीच त्या दिशेने लोक भाजपला मतदान करतील आणि भाजप परत 61पेक्षा जास्त येतील. ठीक आहे, नरेंद्र मेहताजी धन्यवाद, आपण आमच्याशी सविस्तर संवाद साधलात त्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. कॅमेरामन श्रीनिवाससह सौरभ कोरटकर, झी 24 तास, मीरा भाईंदर.